श्री स्वामी समर्थ. तुमच्याकडे आहे का ही पद्धत? तर नक्की सांगा. त्या अगोदर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला सोमवार. भाग्याने हे 2 दिवस आज आलेले आहेत बघा. तर एकदम शुभ दिवस आहे. तर आज आहे नागपंचमी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मस्त दिवसाची सुरुवात छान असं म्हणली. भावाने घेतली होती मला रक्षाबंधनसाठी साडी. आज आहे नागपंचमी, चला घालूया. तर त्यासाठी मस्त छान असं साडी नेसून घेतली बरं का. एकदम छान असं मस्त साधा सिंपल मेकअपही केला. आणि नंतर मग दारासमोर छान असं तुळशीसमोर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली मस्त. आणि दारासमोर मस्त शिवपिंड आणि त्रिशूळची रांगोळी काढून घेतली. आणि लगेच म्हटलं चला पूजेला लागावं. त्यासाठी मग इथं बाहेरची तुळशीची पूजा करून घेतली. धूप दीप ओवाळून घेतला, नमस्कार घेतला आणि छोटीशी रांगोळी काढली होती. खूप भारी वाटत होतं. आणि आज आमच्या झाडाला ना 2 जास्वंदीची फुलं आले होते बरं का. खूप भारी वाटत होती लाल. आणि म्हटलं चला ही गणपतीला आणि आपल्या देवाला वाहून देऊया. तर थोडं नको असं वाटत होतं, कारण खूप छान दिसत होते म्हणून. तर चला म्हटलं आज सोमवार होता, तर म्हटलं लवकरात लवकर शिवची पूजा करून घेऊन मंदिरात जायचं होतं. तर मग आता पूजा कशी केली ती तर मी नाही शूट केलं. आणि पण साधी सिंपल अशी पूजा मांडून घेतली. मस्त रुद्र अभिषेक अगोदर करून घेतला. काल मस्त सामान आणलं होतं ना, त्यामुळे आज एकदम छान अशी माझी पूजा झाली बघा. आणि सकाळीच करायला भेटली, कारण मुली शाळेत गेल्या आणि म्हणून लवकर करायला भेटले. आज आमच्या देविकाला खुशीला ना थोडासा उशीर झाला होता. इथं मुलं नाही तर जेवायला पण बसले होते आणि त्या टायमाला शाळेत गेले. तिथून आले लवकर इथं ताट वगैरे भरून ठेवलं, कारण मला वारुळ्याला पण जायचं होतं आणि महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं. तर चला म्हणलं एका कामात 2 कामं करून घेऊया. आता आमच्या सगळ्या तिकडल्या महिला थांबल्या होत्या, पण मला कालचा उपवास होता आणि आजचा पण सोमवार होता. त्यामुळे म्हटलं मी लवकर पूजा करते आणि माझा उपवास सोडून देते. त्यामुळे तर वारुळची पूजा करायला आले. आता गेल्या वर्षी वारुळ आम्हाला काही सापडत नव्हतं, कारण पाऊस चालू होता. आणि ह्या वर्षी आमच्या जवळच वारुळ सापडल्यावर का तर चला म्हणलं पूजा करून घेऊया. तर सगळे जण आधी पूजा करून गेले होते, काही बाकी होत्या. तर मग मी एकटीच होते. तर चला म्हणलं लवकर लवकर पूजा करून देता. गावाकडची पद्धतीने मी इथं पूजा करते दरवर्षीप्रमाणे बरं का. आता मस्त 4-5 काड्या घेते, वारुळाचं घर बनवते, त्याच्यामध्ये 5 दगड ठेवते आणि त्या दगडांची पूजा करून घेते. नागदेवते म्हणून असं आमच्याकडे 2 दिवस पूजा करतात. पहिल्या दिवशी ज्या दिवशी भावाचा उपवास असतो का नागपंचमीच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी ही पूजा केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी पण त्याचीच पूजा केली जाते. मग इथं वारुळात पण दूध वगैरे टाकून घेतलं. आता मी इथं पूजा करत होते, आमच्या देविकाला खुशीला पण वाटत होतं की आम्ही पण पूजा करावं, म्हणून त्या इथं पाण्याचा वेढा घालत होते. आणि खूप छान अशी आमची साधी सिंपल पूजा झाली. आणि खरंच गावाकडची पंचमी एकदम भारी असते, कारण गावाकडची पंचमीला 8-10 दिवसांनी झोके बांधतात. इकडं काही झोके दिसत नाही. आणि गेल्या वर्षी तर होता, पण ह्या वर्षी एकही झोका दिसत नाही आहे आमच्या आंब्याच्या झाडाला. तर चला म्हणलं त्याच्यात 5 झोके खेळूया. मस्त छान अशी इथं अशा प्रकारे पूजा केली. मस्त कानुल्याचं नैवेद्य वगैरे दाखवलं. लगेच म्हणलं महादेवच्या मंदिरात जाऊया. तर ही इथं बघा आमची शिवण्या पण आली होती पाठीमागच्या कॉलनीतली. आणि मग मस्त छान अशी आमची पूजा केली. आज श्रावण सोमवार असल्यामुळे खूप गर्दा होता. घरी आले आणि हे कानुले जे आहेत ना, त्याच्यावरच आमचा भावाचा उपवास सोडला जातो बरं का. तुमच्याकडे कशी पद्धत ते पण नक्की सांगा. तर चला आजच्यासाठी फक्त एवढाच व्हिडिओ आवडला करा, चॅनलला सबस्क्राईब करा.